केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी अंशतः मागे घेतली आहे। या निर्णयाचं स्वागत राजू शेट्टी यांनी केले। यावेळी ते म्हणाले, जागतिक स्तरावर जीवाश्म इंधन वापरावे असं जाहीर केलं असता इथेनॉलच्या इंधनावर केंद्र शासनाने बंदी घालण्याचा निर्णय मूर्खपणाचा होता। पण उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे, त्यांनी बंदीचा निर्णय मागे घेतलाय। या निर्णयामुळे ऊस उत्पादक, साखर कारखाने, इथेनॉल निर्माण करणारे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। स्वाभिमानीच्या तीव्र आंदोलनास यश मिळाल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले। सिरप आणि ऊसाचा रस यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनावर केंद्र सरकारनं बंदी घातलेली होती, परंतु काल ती बंदी अंशतः अशी शिथिल केली। सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो। खरं तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता, पण उशिरा काय होईना परंतु सरकारनं ती चूक दुरुस्त केली। नुकतंच जगभरातल्या राष्ट्रांनी एकत्रित येऊन जीवाश्म इंधनाला पर्यायी इंधन वापरण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणं आणि त्याची अंमलबजावणी करायचं यासाठी एकमतानं ठराव केलेला असताना भारतामध्ये या जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणजे इथेनॉल, या इथेनॉलला उत्पादनावर बंदी घालणं म्हणजे एक प्रकारे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यातला प्रकार होता आणि ही चूक वेळीच दुरुस्त केली। परकी चलन सरकारचं क्रूड ऑइलच्या आयातीतून वाचलं, याशिवाय साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला, पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। परंतु 17 लाखापर्यंत जी काही मर्यादा घातलेली आहे ती 35 लाखापर्यंत करण्याची आवश्यकता आहे। पण सुरुवात म्हणून ही ठीक आहे। थोड्या दिवसानंतर साखरेचं उत्पादन आपल्या गरजेपुरतं होणारच आहे। केंद्र सरकारला भीती वाटायचं काही कारण नाही, परंतु भलेही साखर निर्यात करायला आपल्याकडे नसेल, परंतु इथेनॉल उत्पादन करण्या एवढं निश्चितच साखर आहे। आणि रासायनिक खताचे दर जर का सरकारनं नियंत्रणात आणले किंवा त्याच्यावर सबसिडी वाढवली तर भविष्यामध्ये पुढच्या वर्षासाठी सुद्धा आपल्याला गरजेपुरती साखर तयार करून इथेनॉलसाठी सुद्धा साखर उपलब्ध होऊ शकते। पण एक धोरणात्मक निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे।